पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन, दया क्षमा समाधान संत जन साधिती। निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारो घडघडा। भुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भवसिंधू तारक। लावण्य मान्यता विद्यावंत, सखे स्वजन पुत्र कलत्र। विषय भोग वैसा व्यर्थ, देहासहित मरणावरती। निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा। भुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भवसिंधू तारक। जे जे देखणे सकळ, जे जे देखणे सकळ, ते हे स्वप्नीचे मृगजळ। म्हणून चिंती चरण कमळ, रखमादेवी वरू विठ्ठलाचे। निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा। भुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भवसिंधू तारक। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा आणि नामपर प्रकरणातील अभंग आहे। ज्ञानोबा म्हणतात, सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन, दया क्षमा समाधान संत जन साधिती। सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन, सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन। ज्ञानोबा म्हणतात की धर्माचं कारण जर काय असेल तर ते आहे नामस्मरण हरिकीर्तन। अर्थात भगवंताचं पवित्र नाम धर्माला जगवतं। अर्थात धर्माचा जन्म हा हरिनामाच्या पोटी होतो। धर्माचा जन्म हा हरिनामाच्या पोटी होतो। मग हा धर्म म्हणजे काय आणि कीर्तन म्हणजे काय? ज्ञानोबा म्हणतात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन। तर धर्माचं कारण काय? तर हरिकीर्तन। अर्थात हरिकीर्तनाच्या पोटी धर्म जन्म घेतो। मग हा धर्म म्हणजे काय आणि कीर्तन म्हणजे काय? तर धर्माची व्याख्या करताना ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत असं सांगतायत, माऊली लिहितायत की एत वडील जे जे करीती, तया नाव धर्मो ठेविती, आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ। अर्थात समाजातील वडील माणूस जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं। समाजातील वडील माणूस जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं। धर्म म्हटलं की आमच्या डोळ्यापुढे 4 जाती येतात, हिंदू मुस्लिम सिख ईसाई। या जाती म्हणजे धर्म नव्हे। तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरी धर्माची अतिशय विशाल व्याख्या करतात आणि माऊली म्हणतात की इत वडील जे जे करीती, तया नाव धर्मो ठेविती, आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ। समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला, चालण्याला, बोलण्याला धर्म म्हणावं।
मग वडील जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं, तर वडील कुणाला म्हणावं याची व्याख्या ज्ञानोबा सांगतायत. माऊली लिहितायत, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. ज्याचं वागणं चालणं बोलणं मूर्तिमंत वेद आहे, अर्थात जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो. आणि मग वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो. जयाचे बिसाट शब्द सुखे मनोयती वेद. ज्याचं झोपीत चावळणं सुद्धा वेद ठरावं. जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणून येती वेद, तरी ते सदेह सच्चिदानंद का न व्हावे. संतांचं झोपीत चावळणं सुद्धा वेद आहे. आणि म्हणून जो झोपीत चावळतो वरळतो तो वेद ठरतो. आता संत झोपीत चावळले आणि काही बोलले तर तो वेद ठरतो, आणि मग जागृतीत बोलतील तो वेद असेलच. आणि म्हणून संत वेदासारखे वागतात असं म्हणण्यापेक्षा संत जसे वागतील त्यालाच वेद म्हणावं. संत जसे वागतील त्यालाच वेद म्हणावं. तात्पर्य, जे वेदासारखे वागतात आणि वेदाचा धडा समाजाला देतात ते संत असतात. आणि मग या संताच्या चालण्याला बोलण्याला वागण्याला धर्म म्हणावं. संताच्या वागण्याला चालण्याला बोलण्याला धर्म म्हणावं. मग आता पुढे असा प्रश्न उभा राहतो की संत कसा वागतो, याबद्दल ज्ञानोबा लिहित आहेत. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते पुरवते सर्मनती, जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. जयाचे बोलू धर्मोजिये, जयाचे बोले धर्मोजिये, दिठी महासिद्धी ते विये, स्वर्ग सुखादी ये खेळू जयाचा. जयाचे बोलू धर्मोजिये, ज्याच्या सहज बोलण्यातून धर्म जगतो. धर्माला जीवदान कोण देतं? संताचं बोलणं. संत बोलतील तोच धर्म असतो. जयाचे बोलू धर्मोजिये, संत बोलला त्याच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म असतो. संत बोलतील तोच धर्म, संत वागतील तोच धर्म, संत चालतील तोच धर्म. आणि मग संत कसे वागतात? तर ज्ञानोबा म्हणतात की जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते पुरवते सर्मनती, जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. आणि मग संतांचं वागणं म्हणजे मूर्तिमंत नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, या सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं. आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म असं म्हणतात. सद्गुणाच्या समुदायाला धर्म असं म्हणतात. नीती म्हणजे धर्म, रीती म्हणजे धर्म, माणुसकी म्हणजे धर्म, इमानदारी म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, परोपकार म्हणजे धर्म, सहानुभूती म्हणजे धर्म, सदाचार म्हणजे धर्म. या सर्व सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. तुकोबराय तर सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोच धर्म, असत्य ते कर्म. सत्यानं वागणं हाच धर्म आहे. माणसानं माणसासोबत रीतीनं वागणं हाच धर्म आहे. ज्ञानोबा साक्ष देत आहेत. माऊली लिहित आहेत, किंबहुना नृपा पार्थ झालाशे पूर्ण कृष्ण कृपा, जयापाशी साक्षेपा रीती आहे. भगवान कृष्णाची अर्जुनावर पूर्ण कृपा झाली याचं कारण अर्जुन रीतीने वागत होता आणि रीतीने युद्ध करत होता. आणि म्हणजे जो रीतीने वागतो तोच धर्म असतो आणि त्याच्यावर देवाची कृपा होते. किंबहुना नृपा पार्थ झाला कृष्ण कृपा, जयापाशी साक्षेपा रीती आहे. अर्थात माणसानं माणसासोबत रीतीने वागणं हाच धर्म आहे.
आणि म्हणून नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणांचा समुदाय म्हणजे धर्म. हे सर्व सद्गुण म्हणजे संतांचं वागणं आणि या सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. आणि म्हणून याला जर छोटं केलं तर नीती, रीती, माणुसकी, इमानदारी याला धर्म म्हणावं. सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा याला धर्म म्हणावं. सत्य हाच धर्म, नीतिमूल्य हाच धर्म, इमानदारी हाच धर्म, माणसाने माणसासोबत रीतीने वागणं हाच धर्म. अर्थात सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. माणसाच्या अंगात असलेले सद्गुण आणि सदाचार म्हणजे धर्म. ही ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीत केलेली धर्माची व्याख्या आहे. धर्माची अजून एक व्याख्या बनते की माणसाच्या कर्तव्यालाही धर्म म्हणतात. आईवडिलांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे, हाही धर्म आहे. जे रंजले गांजलेत, दीनदुबळेत, नडलेले आहेत त्यांची मदत करणं हाही आमचा धर्म आहे, आमचं कर्तव्य आहे. कर्तव्यालाही धर्म म्हणतात. आईवडिलाची सेवा हे आमचं कर्तव्य आहे, म्हणून कर्तव्य सुद्धा धर्म ठरतो. जे नडलेत, रंजलेत, गांजलेत त्यांची मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. कर्तव्यही धर्मच आहे. तहानलेलं पाणी, भुकेलेलं अन्न हे देणं आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून कर्तव्य आमचा धर्म आहे. म्हणून कर्तव्यालाही धर्म म्हणतात. सद्गुण आणि सदाचारालाही धर्म म्हणतात, कर्तव्यालाही धर्म म्हणतात. अजून एक धर्माची व्याख्या ठरते, विहित कर्मजन्यो धर्माः. विहित कर्मातून जो जन्माला येतो तोही धर्मच असतो. विहित कर्म म्हणजे वर्ण आणि आश्रमाला पोषक जी कर्म आहेत ती विहित कर्म आहेत. अर्थात समाजाच्या हिताची जी कर्म आहेत, समाजाच्या फायद्याची जी कर्म आहेत ती विहित कर्म आहेत. मग समाजाच्या फायद्याची कर्म म्हणजे सद्गुणच, सदाचारच झालं. समोरच्या सोबत चांगलं वागणं, त्याला मदत करणं हा सद्गुण आहे, सदाचार आहे. मग समाजाच्या हिताची कर्म म्हणजे सद्गुण, सदाचारच. आईवडिलांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे, मग सेवा करणं हाही सद्गुण, सदाचारच आहे. आणि मग शेवटी आपण सद्गुण आणि सदाचारापाशीच येऊन टेकतो. आणि म्हणून पर्यायानं सद्गुण आणि सदाचार म्हणजे धर्म. आणि म्हणून संतांचं वागणं म्हणजे संतांच्या अंगी असलेले सद्गुण, सदाचार याला धर्म म्हणतात. पर्यायाने सद्गुण, सदाचार हाच धर्म आहे. माणसाच्या अंगी असलेले सद्गुण आणि सदाचार यालाच धर्म म्हणावं. आता धर्माला जोडून अजून एक शब्द येतो, स्वधर्म. गीतेतील, ज्ञानेश्वरीतील स्वधर्म हा शब्द व्यवसाय रूपाने आलेला आहे. तुमच्या वाट्याला आलेला व्यवसाय, धंदा, नोकरी याला स्वधर्म म्हणतात. आणि म्हणून धर्म आणि स्वधर्म यात थोडासा फरक आहे. जसं 19-20 म्हणतो आपण तसं. स्वधर्म म्हणजे आपल्या वाटेला आलेलं कर्म, आपल्या वाटेला आलेला व्यवसाय, धंदा, नोकरी याला स्वधर्म म्हणावं. आणि वर्ण आणि आश्रमाची कर्म यालाही स्वधर्म म्हणावं. म्हणून धर्म म्हणजे माणसाच्या अंगी असलेले सद्गुण आणि सदाचार आणि माणसाची कर्तव्य याला धर्म म्हणावं. आणि स्वधर्म म्हणजे तुमच्या वाट्याला आलेला व्यवसाय आणि वर्ण आश्रम याला पोषक कर्म. आता याला जर एकत्र केलं, धर्म आणि स्वधर्म हे जर एकत्र केले तर धर्म आणि स्वधर्म म्हणजे तुमच्या अंगी असलेले सद्गुण आणि सदाचार, तुमची कर्तव्य, तुमच्या वाटेला आलेला व्यवसाय देवाची पूजा म्हणून करणं आणि वर्ण आणि आश्रमाला पोषक असलेली कर्म करणं, या चारही गोष्टीला मिळून धर्म किंवा स्वधर्म म्हणतात. तर प्रामुख्याने धर्म म्हणजे माणसाच्या अंगी असलेले सद्गुण, सदाचार आणि स्वधर्म म्हणजे
आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय देवाची पूजा म्हणून करणं. मग तेच ज्ञानोबा इथे सांगतायत की सकळ धर्माचे कारण. तर आपण सकळ धर्म पाहिले, तर एक धर्म नाही पाहिला, सकळ धर्म. नुसतं धर्माचे कारण असं नाही म्हटलं ज्ञानोबाने की सकळ धर्माचे कारण. तर सकळ धर्म म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे धर्म पाहिले. नंबर 1, माणसाच्या अंगी असलेले सद्गुण आणि सदाचार, हा एक धर्म झाला. नंबर 2, माणसांनी आपली कर्तव्य बजावणं, जसे आई वडिलांची सेवा करणं कर्तव्य आहे. माणसाने आपली कर्तव्य बजावणं हाही धर्म आहे. समाजाला पोषक अशी कर्म करणं, विहित कर्मजन्य धर्म, हाही धर्म आहे. आपल्या वाटेला व्यवसाय देवाची पूजा म्हणून करणं, हाही धर्म किंवा स्वधर्म आहे. वर्ण आश्रमाला पोषक कर्म करणं, हाही स्वधर्म आहे किंवा धर्म आहे. आणि या सगळ्यांना मिळून ज्ञानोबा म्हणतात की सकळ धर्माचे कारण. एकच नाही, सकळ धर्माचे कारण. सकळ धर्म ही 4-5 प्रकारची आपण धर्म पाहिली. आणि यासाठी शब्द प्रयोग करतात ज्ञानोबा की सकळ धर्माचे कारण काय, तर नामस्मरण, हरिकीर्तन. तर प्रामुख्याने धर्म हा शब्द सद्गुण आणि सदाचारासाठी वापरला जातो. तर मानवी जीवनात किंवा मानवी अंगात असलेले सद्गुण आणि सदाचार याचं कारण जर काय असेल तर नामस्मरण, हरिकीर्तन. अर्थात नामस्मरणाच्या, हरिकीर्तनाच्या पोटी सद्गुण आणि सदाचार जन्म घेतात. सकळ धर्माचे कारण नामस्मरण, हरिकीर्तन. मग हे कीर्तन म्हणजे काय? आपण धर्म आणि सकळ धर्म पाहिले, मग हे कीर्तन म्हणजे काय? तर कीर्तन या शब्दाचा खरा अर्थ होतो बडबड करणे. कीर्तन म्हणजे वर्णन करणे किंवा बडबड करणे. हरिकीर्तन म्हणजे हरिनामाची बडबड करणे. आता ज्ञानोबा गीतेत भगवंत म्हणतात की सततम कीर्तयंतो माम. आता सततम कीर्तयंतो माम, कीर्तन या शब्दाचा अर्थ जर आपण एवढाच घेतला की आपण संध्याकाळी 9 ते 11 2 तास कीर्तन करतो वारकरी संप्रदायात, ते 9 ते 11 2 तासाचं कीर्तन, यालाच जर कीर्तन म्हटलं तर भगवंत म्हणतात की सततम कीर्तयंतो माम, सतत कीर्तन करा. म्हणजे काय 24 तास ते 9 ते 11चं कीर्तनच करायचं बसायचं का? मग आपण 9 ते 11 जे कीर्तन करतो रोज आपण संध्याकाळी सप्ताहात, ते कीर्तन काय 24 तास करत बसायचं का? म्हणून आपण फडामध्ये विना घेऊन उभा राहतो, कीर्तन करतो एखादा अभंग घेऊन, फक्त त्यालाच कीर्तन म्हणत नाही, तर ते कीर्तनाचं एक अंग आहे. मग कीर्तन म्हणजे मुखानं सतत हरिनामाचा जाप करणे, याला कीर्तन म्हणतात. सततम कीर्तयंतो माम. या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानोबा लिहितात की ऐसे माझे नि नाम घोषे, तरी कीर्तनाचे नि नटनाचे. या श्लोकावर पहिली उभी टाकली, सततम कीर्तयंतो माम, याच्यावर पहिली उभी टाकली की तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. आणि त्याच्या खाली ज्ञानोबा लिहित आहेत ऐसे माझे नि नाम घोषे, नाहीशी करीती विश्वाची दुःखे. कीर्तन काय सांगताना माऊली लिहितात की ऐसे माझे नि नाम घोषे, भगवंताच्या नामाचा जयघोष करणं, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणत राहणं, हेच कीर्तन. सततम कीर्तयंतो माम, मुखानं सातत्यानं हरिनाम घेणं, हेच कीर्तन. कीर्तन म्हणजे तोंडाने केलेली बडबड. मग हरिकीर्तन म्हणजे तोंडाने केलेली हरिनामाची बडबड, अर्थात मुखानं सातत्यानं हरिनाम घेणं, हेच कीर्तन. आणि म्हणून तुम्ही कीर्तनात बघा 9 ते 11 या कीर्तनामध्ये एक 5-10 वाक्य बोलले की कीर्तनकार म्हणतो विठ्ठल 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 हो. 10-5 वाक्य बोलले की कीर्तनकार म्हणतो विठ्ठल 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 हो. का बरं? प्रवचनात असं का नाहीये? प्रवचनकार बोलत राहतो सारखा, नुसतं निरूपण करतो, तिथं विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही.
कीर्तनकार एक 5-4 वाक्य बोललं की विठ्ठल 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 हो. तर कीर्तनात कीर्तनकार जो विठ्ठल विठ्ठल म्हणतोय पुन्हा पुन्हा, हे खरं कीर्तन आहे. आणि जेव्हा कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणतो त्याच्या पाठीमागं श्रोत्यानेही विठ्ठल विठ्ठल म्हणणं, हे खरं कीर्तन आहे. आम्ही कीर्तनाला जातो, निरूपण ऐकतो, कीर्तनाचा आनंद घेतो, हसतो, पण कीर्तनकाराच्या मागे विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत म्हणजे आम्हाला खरं कीर्तन घडत नाही. खरं कीर्तन म्हणजे कीर्तनकार जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणेल तेव्हा आपण त्याला विठ्ठल विठ्ठल म्हणू लागणे, हे कीर्तन असते. आणि आम्ही नेमकं तेच करत नाही. आम्ही नेमकं तेच करत नाही. कीर्तन या शब्दाचा अर्थ कीर्तनकार म्हणतो ना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, श्रोत्याने विठ्ठल विठ्ठल म्हणावं, हे खरं कीर्तन आहे. हे सामुदायिक भजन आहे. पण कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणला की माणसं गप्प बसतात, तोंड खवून घेतात, दातखिळ बसते. तुम्हाला कीर्तन घडत नाही. ठीक आहे, निरूपण ऐका अभंगाचं, विनोद आहेत, हसणं वगैरे चालू द्या ते. पण खरं कीर्तन 9 ते 11 जे कीर्तन होतंय त्या कीर्तनातलं खरं कीर्तन काय असेल तर कीर्तनकार जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणाल त्याच्या मागे श्रोत्याने विठ्ठल विठ्ठल म्हणणं, हेच खरं कीर्तन आहे. आणि तुम्ही विठ्ठल विठ्ठल नाही म्हटले तुम्हाला कीर्तन घडत नाही. कारण मुखानं विठ्ठल नाम घेणं हेच कीर्तन आहे. आणि मग कीर्तन जे असतं 9 ते 11 ते सामुदायिक भजन आहे. मग ते 2 तासाचं कीर्तन हे कीर्तनाचं एक अंग आहे की ज्यातून अभंगाचं निरूपण, भगवंताचं गुणगान, समाज उद्धाराच्या गोष्टी ज्यातून सांगितल्या जातात ते कीर्तन. पण त्या कीर्तनातही विठ्ठल विठ्ठल म्हणणं हेच खरं कीर्तन आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतायत की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. तर कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे मुखाने सातत्यानं हरिनाम घेणे. ज्ञानोबा ज्ञानेश्वर शेवटी बोलतायत की किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, इथं माझे जी उरले पायिकपण. का बरं? ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीला धर्म कीर्तन म्हटलंय. ज्ञानेश्वरी काय आहे? ज्ञानेश्वरी धर्म कीर्तन आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले. आपल्या श्रीगुरूला ज्ञानोबराय म्हणतात की तुमच्या कृपेमुळे मी जे ज्ञानेश्वरी भाष्य केले ते धर्म कीर्तन आणि ते सिद्धीला गेले. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, सिद्धी नेले. ज्ञानेश्वरी म्हणजे धर्मावर केलेली बडबड, कीर्तन म्हणजे बडबड. ज्ञानेश्वरी म्हणजे धर्मावर केलेलं लिखाण किंवा धर्मावर केलेली बडबड. या गीतेचं सार सांगताना ज्ञानोबराय लिहितात, गीता काय आहे? एका 2 ओव्यात ज्ञानोबरायने गीता आणून ठेवली. 2च ओव्यात ज्ञानोबराय लिहितात, अविद्येचा नाशो, अविद्येचा नाश करणं आणि मोक्षाची प्राप्ती करणं, हेच गीतेत पुन्हा 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 सांगितलंय. अविद्या नाशू हे स्थळ, मोक्ष पादान हे फळ. या दोन्ही केवळ साधन ज्ञान. एतुलेची नानापरी, निरूपिले ग्रंथ विस्तारी. तेचे आता 2 अक्षरी अनुवादावे. की अविद्या नाशू हे स्थळ, मोक्ष पादान हे फळ. आणि या दोही केवळ साधन ज्ञान. ज्ञानानं अज्ञानाचा, अविद्येचा नाश करायचा आणि मोक्षाची प्राप्ती करायची. एवढीच गोष्ट गीतेमध्ये भगवंतानं पुन्हा 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 वेगवेगळ्या मार्गाने सांगितली. एतुलेची नानापरी, निरूपिले ग्रंथ विस्तारी. तेचे आता 2 अक्षरी अनुवादावे. काय गीता आहे? ज्ञानोबराने एका शब्दात गीता मांडली की ज्ञानानं अविद्येचा नाश करायचा आणि मोक्षाची प्राप्ती करायची. एवढीच गोष्ट भगवंतानी गीतेमध्ये पुन्हा पुन्हा सांगितली आहे, वेगवेगळ्या रूपानं सांगितली आहे. म्हणजे अविद्येचा नाश, ज्ञानानं अविद्येचा नाश आणि मोक्षाची प्राप्ती, याचं वर्णन म्हणजे गीता आहे. आणि मग अविद्येचा नाश, ज्ञानानं अविद्येचा नाश आणि मोक्षाची प्राप्ती कोण करतं? संत करतात. आणि मग गीता काय? की संतपद कसं प्राप्त करावं आणि संत कसे वागतात याचे वर्णन म्हणजेच गीता.
ज्ञानाने अविद्येचा नाश करतात आणि मोक्ष मिळवतात ते कोण आहे? संत आहेत. याला गीता म्हणतात. साध्या भाषेत बोलायचं झालं तर संत कसा वागतो, संतपद कसं मिळवावं आणि संत कसा वागतो याचं वर्णन म्हणजेच गीता. आणि मग संत कसा वागतो याचं वर्णन म्हणजे गीता. संत कसा वागतो याचं वर्णन म्हणजे गीता. आणि या गीतेला ज्ञानेश्वरला धर्मकीर्तन म्हटलंय. आणि म्हणून संत कसा वागतो किंवा संत जसा वागतो हाच धर्म आहे. संत जसा वागतो हाच धर्म आहे. संताच्या वागण्याला, चालण्या बोलण्याला धर्म म्हणावं. आणि म्हणून संत कसे वागतात हे गीतेत सांगितलंय आणि एवढंच सांगितलंय. संतपद कसं मिळवावं आणि संत कसे वागतात एवढंच गीतेत सांगितलंय. आणि संत कसे वागतात या सांगण्याला ज्ञानोबा धर्मकीर्तन म्हणतात. अर्थात ज्ञानोबा म्हणतात की संत कसे वागतात, संतपद कसं मिळवावं, संत कसे वागतात हे सांगण्यासाठी मी जी ज्ञानेश्वरीत बडबड केली हे कीर्तन आहे, हा धर्म आहे. आणि म्हणून हे धर्मकीर्तन आहे. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले. अर्थात मी धर्मावर केलेली बडबड म्हणजेच गीता म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि म्हणून कीर्तनाची व्याख्या सांगताना कीर्तन म्हणजे वर्णन किंवा बडबड. मग धर्मावर केलेली बडबड धर्मकीर्तन, हरिनामावर केलेली बडबड हरिकीर्तन. आणि हरिनामावर केलेली बडबड म्हणजे मुखाने सतत हरिनाम घेणे. आणि म्हणून मुखाने सतत हरिनाम घेणे यालाच कीर्तन म्हणतात. इथं पुष्टी दिली ज्ञानोबरायाने की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. हरिकीर्तन काय? हरिकीर्तन नामस्मरण हरिकीर्तन. नामस्मरण हेच हरिकीर्तन आहे. हरीचं नाम हेच हरिकीर्तन आहे. अर्थात मुखाने सतत हरिनाम घेणे हेच कीर्तन असते, हेच हरिकीर्तन असते. आणि या हरिकीर्तनानं अर्थात हरिनामानं समाजामध्ये धर्म जोपासला जातो. धर्म म्हणजे नीतिमूल्य. धर्म म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व गोष्टीचा समुदाय म्हणजे धर्म. पण हे फार मोठं आहे. याला छोटं केलं तर सत्य हाच धर्म, नीतिमूल्य हाच धर्म. ब्रीफमध्ये छोट्यात नीतिमूल्य हाच धर्म, सत्य हाच धर्म. मग समाजात नीतिमूल्य आणि सत्य कधी नांदतं? जर तुमच्या मुखात भगवंताचं नामस्मरण असेल, तुम्ही हरिकीर्तन करत असाल तर. हरिकीर्तन म्हणजे ते 9 ते 11चं नाही. इथं हरिकीर्तन म्हणजे मुखानं देवाचं नाव घेणं हेच हरिकीर्तन. मग समाजात सत्य, समाजात धर्म नांदतो. म्हणजे समाजात सत्य आणि नीतिमूल्य कधी नांदतात? जर तुमच्या मुखात देवाचं नाव असेल तर. तुम्ही हरिकीर्तन करत असाल अर्थात मुखात देवाचं नाव असेल तर. याचा अर्थ हरिनामाच्या पोटी, भक्तीच्या पोटी धर्मजन्म घेतो. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या शरणात ज्ञानोबा म्हणतात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. अर्थात धर्म हा हरिनामाच्या पोटी जन्म घेतो. हरिनाम धर्माला जगवतं. हरिनाम धर्माचं कारण आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. तुकोबाराय याची साक्ष देत आहेत. महाराज लिहित आहेत की भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. अर्थात ज्याच्या जीवनात भक्ती आहे, अर्थात ज्याच्या तोंडात देवाचं नाव आहे, फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. अर्थात ज्याच्या तोंडात देवाचं नाव आहे, फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते. दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजे तो साधू पाही. नाथ महाराज, दयेला स्वतंत्र जन्म नाही,
दया ही साधूच्या आश्रयाने जगते का साधू नामधारक असतो? अर्थात ज्याच्या मुखात नाम, फक्त त्याच्याच हृदयात दया, आणि ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. ज्ञानोबा बोलतायत, दया तेत धर्म, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. आता बघा कशी लिंक आहे. हरिनामाच्या पोटी दया जन्म घेते आणि दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. हरिनामाच्या पोटी दया जन्म घेते आणि दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म जन्म घेतो हे सिद्ध होतं. लिंक लक्षात घ्या. हरिनामाच्या पोटी दया जन्म घेते आणि दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म जन्म घेतो हे सिद्ध होतं. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म, आणि म्हणून सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. अर्थात नामस्मरण हरिकीर्तन धर्माला जन्म देतं, धर्माला जगवतं. तात्पर्य, भगवंताचं पवित्र नाम धर्माला जगवतं. भगवंताचं पवित्र नाम धर्माला जगवतं. धर्म म्हणजे नीतिमूल्य, धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे इमानदारी. आज तुम्ही समाजावर एक नजर मारून पहा. समाजात सत्य, नीतिरीती, माणुसकी जिवंत राहिली आहे का? समाजात इमानदारी जिवंत राहिली आहे का? सत्य जिवंत राहिले का? तात्पर्य, धर्म लयाला गेलाय. धर्म म्हणजे नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य. हे सत्य, नीती, माणुसकी, इमानदारी लयाला गेलेत. अर्थात धर्म लयाला गेलाय. सर्वत्र हाहाकार माजलाय. प्रत्येक जण एकमेकाला फसवतंय. लांडीलबाडी वाढली आहे, भ्रष्टाचार वाढलाय, अतिरेक येत आहेत, बॉम्बस्फोट होत आहेत, मनुष्य कामचुकार बनलाय, करप्शन, भ्रष्टाचार, टोकाचा भ्रष्टाचार, टोकाची लांडीलबाडी वाढली. अर्थात धर्म संपलाय. का? याचं एकमात्र कारण, माणसाच्या मुखात हरिनाम नाहीये. मनुष्य भक्तीपासून वंचित आहे. मुखात नाम नाही, कारण मुखात नाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म आहे. भगवंताचं नाम धर्माला जगवतं. भगवंताच्या नामामुळे समाजात धर्म जगतो. अर्थात भगवंताच्या नामामुळे समाजात नीतिरीती, माणुसकी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा जगतो. दूधवाला दुधात पाणी घालतो. डॉक्टर गरज नसताना सलाईन लावतो. डॉक्टर गरज नसताना सलाईन लावतो. इंजिनियर डांबर सिमेंट खातो आणि उद्घाटन होण्याच्या आधीच पूल पडतो. इमानीद्वारे रोड केला तर 10 वर्ष रोडचा टवका तुटू नये, पण एक पावसाळा खडला की रोडची वाट लागते. खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डे हेच कळत नाही. किती शिक्षकाला वाटतं की माझा मुलगा विवेकानंद व्हावा. थोडेफार वगळता सगळे शिक्षक 1 तारखेची वाट पाहणारे आणि अपडाऊन करणारे शिक्षक झाले आहेत. ट्युशनकडे ओढा वाढलाय. शाळा कॉलेज बंद पडायची पाळी आली. इथे वकिलांनी न्याय विकला जातो. पोलिसांनी पुढाऱ्याबद्दल तर बोलायचंच नको. हे खादी आणि खाकी कपडे एकेकाळी देशाचे रक्षक होते. आज हे खाकी आणि खादी देशाचे भक्षक बनू पाहत आहेत. यांनी याचा अर्थ असा काढला की खा म्हणजे खाकी, खाकी म्हणजे खाकी आणि खादी म्हणजे खा आदी.
निसर्ग अजिबात बदलला नाही, पशु पक्षी बदलले नाही. आजही सूर्य वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो. निसर्ग बदलला नाही, माणूसच का बदलला? माणूस माणसाला भाऊ भावाला ओळखायला तयार नाहीये. असं का व्हावं? असा अधर्म मानवी जीवनात का आलाय? धर्म लयाला का गेलाय? धर्म म्हणजे नीतिमूल्य, माणुसकी, इमानदारी. हा धर्म अर्थात नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य का संपले? माणूस माणसाला भाऊ भावाला ओळखायला तयार नाही. असं का व्हावं? आईवडिलांना घरातून हाकलून देण्यापर्यंत मजल चालली. असं का व्हावं? याचं एकमात्र कारण मनुष्य भक्तीपासून वंचित आहे. मनुष्याच्या मुखात हरिनाम नाहीये. कारण हरिनाम हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू आहे. मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि मुखात हरिनाम नाही तर हृदयात दया नाही, तो मनुष्य निर्दयी असतो, अधर्मी असतो, कडू असतो, कपटी असतो. आणि कडू कुणाचाच नसतो, तो स्वार्थी असतो. निर्दयी अधर्मी मनुष्य भ्रष्टाचार करतो, लांडीलावाडी करतो आणि समाजाला त्रास देतो. आणि म्हणून ज्ञानोबारांनी खडसावून सांगितलंय की नामाशी विनमुख तो नर पापिया. पापी दुसरा तिसरा कोण नाही, ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी. का? तर तोंडात देवाचं नाव नाही म्हणून हृदयात दया नाही, हृदयात दया नाही म्हणून निर्दयी, निर्दयी अधर्मी असते, कडू असते, कपटी असते, वाईट वागतं, लांडीलावाडी भ्रष्टाचार करतं, समाजाला त्रास देतं. मग समाजाची ही बिकट परिस्थिती आली. अधर्म माजलाय, अधर्म बोकाळलाय, धर्म लयाला गेलाय, नीतिमूल्य संपलीत. याचं एकच कारण मनुष्याच्या मुखात असलेला हरिनामाचा अभाव. मनुष्य भक्तीपासून वंचित आहे. कारण हा सिद्धांत आहे, ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्याच जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि म्हणून आज देशाचं चिपाट जर कुणी केलं असेल, देशाचं चिपाट, तर ते काही गिण्याची नाही आमच्यासारख्या उच्च शिक्षित लोकांना. उच्च शिक्षित मनुष्य अतिउच्च पदावर आहे, शिक्षा आहे त्याला, उच्च शिक्षा आहे, पण शिक्षेसोबत दीक्षा नाहीये. आणि दीक्षा म्हणजे आपल्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान असणं. दीक्षा म्हणजे आपल्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान असणं. माणसाला शिक्षेसोबत दीक्षा असावी, त्यांनी संत वाङ्मय वाचावं, गळी उतरावं, त्याच्या जीवनात धर्म येतो. पण शिकलाय पण दीक्षा नाहीये, जीवनात संत वाङ्मयाचं अधिष्ठान नाहीये, निर्दय असतो, अधर्मी असतो, कडू असतो, कपटी असतो, भ्रष्टाचार लांडीलावाडी करतो, समाजाला त्रास देतो. आणि म्हणून शिक्षेसोबत दीक्षा असावी. शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा असतो. पण कधी जर त्याला शिक्षेसोबत दीक्षा असेल तर. पण शिकलेल्या माणसाला जर शिक्षेसोबत दीक्षा नसेल तर अडाणी मनुष्य तेवढा समाजाला घातक ठरत नाही जेवढा शिकलेला ठरतो. अडाणी मनुष्य करून करून काय करेल, दुधात पाणी घालेल. पण शिकलेला मनुष्य डायरेक्ट रक्तातच पाणी घालतो. गरज नसताना सलाईन लावणं हे रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. मी माफी मागून बोलतो, मी डॉक्टरच आहे, माफी मागून बोलतो. सलाईन आवश्यक आहे, पण कुणाला ज्याला तोंडाने अन्न पाणी चालत नाही, उलटी आहे, संडास आहे, ऑपरेशन झाले, अन्न घ्यायचं नाही, पण सलाईन पेशंटच्या डिमांडवर लावल्या जातं. म्हातारी म्हणते म्हाता रगडले लावा सलाईन. सलाईन म्हणजे आहे काय? मिठाचं साखरेचं पाणी असते. सर्वच थरात मी म्हणतो शिकलेलाच भ्रष्टाचारी असं नाही, अडाणी भ्रष्टाचारी. दूधवाला दुधात पाणी घालतो, अडाणी. पण दूधवाल्याचा भ्रष्टाचार थोडा आहे हो. दूधवाला करून करून काय केलं, दुधात पाणी घालत. शिकलेला मनुष्य डायरेक्ट रक्तातच पाणी घालतो. गरज नसताना सलाईन लावणं हे रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर, तहसीलदार, पुढारी, नोकरदार, सगळ्या थरातली माणसं आज देशाचं चिपाट जर कोणी केलं असेल तर आमच्यासारख्या गिन्याचिन्या उच्च शिक्षित लोकांना. का? आम्हाला उच्च शिक्षा आहे पण शिक्षेसोबत दीक्षा नाहीये. आणि शिक्षेसोबत दीक्षा नसेल तर अडाणी मनुष्य समाजाला तेवढा घातक ठरत नाही जेवढा शिकलेला घातक ठरतो.
आणि आज तेच आहे. आम्ही उच्च शिक्षित आहेत, पण देशाला घातक ठरायलोत, देश चावून खायलोत, देश लुटायलोत. का? आम्हाला उच्च शिक्षा आहे, पण शिक्षेसोबत दीक्षा नाहीये. दीक्षा म्हणजे आपल्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान असणं. तुम्ही उच्च शिक्षित जरूर व्हा, एका हातात विज्ञान धरा, पण दुसऱ्या हातात गीता ज्ञानेश्वरी धरा. याला म्हणतात शिक्षेसोबत दीक्षा. मुखात हरिनाम धारण करा, खूप मोठं शिक्षण घ्या, उच्च पदावर जा, पण मुखात हरिनाम धारण करा आणि गीता ज्ञानेश्वरी गाथा वाचा. हे ग्रंथ तुम्हाला दीक्षा देतील आणि हे ग्रंथ आणि मुखातलं नामस्मरण तुमच्या जीवनात धर्माला जन्म देतील आणि समाजात धर्म नांदेल. मुखात जर हरिनाम असेल, समाजातील सर्व थरातील माणसं जेव्हा जास्तीत जास्त लोक नामधारक बनतील, त्या सर्वांच्या हृदयात दया वास करेल. मुखामध्ये नाम, सगळे लोक नाम घेऊ लागले, राहिले सगळे, पण मॅक्झिमम जास्तीत जास्त लोक नाम घेऊ लागले. मुखात राम अर्थात मुखात नाम, हृदयात दया. हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य, सत्य. आणि जिथं सत्य आणि नीतिमूल्य नांदतं, जिथं सत्य आणि नीतिमूल्य नांदतं, तिथून लांडीला बाडी, फसवाफसी पळून जाते. आणि ज्या समाजातून फसवाफसी, लांडीला बाडी पळून जाते, तिथं सुख नांदतं. का? तर लांडीला बाडी निघून गेली, तिथला भांडण तंटाच गेला. भांडण तंट्यामुळे दुःख आहे, पण लांडीला बाडी गेली, भांडण तंटा गेला, तिथं सुख येतं. आणि सुखाच्या रूपानं तिथं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा नांदतो. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. समाजाच्या जास्तीत जास्त लोकांच्या मुखात हरिनाम, मुखात नाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात, सत्य नांदतं, तिथून फसवाफसवी, लांडीला बाडी पळून जाते, भांडण तंटा निघून जातो, तिथं मैत्रीचं वातावरण येतं. जिथं मैत्री तिथं सुख नांदतं आणि सुखाच्या रूपानं कृष्ण परमात्मा पुरुषोत्तमच नांदतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसे. समाजाची घडी विस्कळीत झाली, समाजात अधर्म बोकाळलाय आणि याचे चटके सगळ्याला बसतात. कुणाला भ्रष्टाचार हवाय, पण प्रत्येक जण भ्रष्टाचार करतो आणि प्रत्येक जण एकमेकाकडून फसवल्या जातो. प्रत्येक जण एकमेकाला फसवतात आणि लोक फसून घेतात. तुकडोजी महाराज आपल्या अभंगात म्हणतात की माणूस द्या माझं माणूस द्या, काही घ्या काही घ्या, पण माणूस द्या माझं माणूस द्या. 140 कोटीचा हा देश आणि देशात एक माणूस मागतात तुकडोजी महाराज. एक माणूस, 140 कोटी का जनावर आहेत का? ही माणसंच आहेत, पण नीतिमूल्य हरपलेली माणसं आहेत, सत्यता हरपलेली माणसं आहेत. विज्ञानानं जग जवळ आणलं, विज्ञानानं जग जवळ आणलं, पण माणूस दूर नेला. मनुष्य अंतराळात गेला, पण त्याला अंतरंगात जाता आलं नाही. मनुष्य फोनवर दूरच्या माणसाशी बोलतो, पण जवळच्या माणसाचं त्याचं पटत नाही. आज या देशाची सर्वात मोठी बिमारी जर काय असेल तर ती आहे भ्रष्टाचार. कॅन्सर नव्हे, कॅन्सरची गाठ कापून फेकता येते, भ्रष्टाचाराची गाठ कापून फेकता येत नाही. ज्या देशात भ्रष्टाचार कळसाला गेलाय तो देश घुसीसारखा, घुस कसे जमिनीला पोखरून खिळखिळ करते, तो देश पोखरून खिळखिळा होतो भ्रष्टाचारानं. आणि मग देशाची सर्वात मोठी बिमारी काय असेल तर तो भ्रष्टाचार आहे, कॅन्सर नव्हे. कॅन्सरची गाठ कापून फेकता येते, भ्रष्टाचाराची नाही. आणि हा भ्रष्टाचार, लांडीलबाडी, फसवाफसी, हे बॉम्बस्फोट, अतिरेकी, हल्ले, हाच अधर्म आहे. हे वाईट वागणं अधर्म आहे. समाज दुःखी आहे, प्रत्येक जण दुःखी आहे, पीडित आहे. आणि मग ही लांडीलबाडी, करप्शन, भ्रष्टाचार, हा अधर्म, हे वाईट वागणं जर थांबवायचं असेल तर तुम्हाला धर्माची स्थापना करावी लागेल. आणि धर्माची स्थापना फक्त आणि फक्त हरिनाम करतो. का? तर सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन.
भगवंताचं नामस्मरण हरिकीर्तनच धर्माची स्थापना करतं. का? ज्याच्या मुखात नाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि म्हणून जी काळाची गरज आहे, तुम्हा आम्हाला बहुसंख्येने मुखानं हरिनाम घ्यायचे, हरिकीर्तनात यायचे, प्रवचनात यायचे, गीता ज्ञानेश्वरी भागवत वाचायचे, आम्हाला नामधारक बनायचे. का? तर मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य आणि समाज सुखी होतो. मुखात नाम नाही, हृदयात दया नाही, तर मनुष्य निर्दयी आहे, अधर्मी आहे, कडू आहे, कपटी आहे, पापी आहे, समाजाला पीडा देतो, त्रास देतो, समाजात अधर्म नांदतो, समाज दुःखी होतो, देशाची अधोगती होते. मुखात नाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य तो समाज सुखी आणि तो देशही प्रगती करतो. आणि म्हणून आम्हाला शहाणं होण्याची गरज आहे, शहाणं होण्याची गरज आहे. आज भ्रष्टाचार एवढा टोकाला गेलाय, एकदा एका माणसाला एक भूत प्रसन्न झालं आणि ते भूत म्हणलं, मालक मी तुमचे प्रत्येक कामं करेल, तुम्ही सांगायचं मी ऐकायचं. माणूस खुश झाला, म्हणले फुकटात काम करायला माणूस मिळालाय. पण त्या भूताने एक आड घातली, म्हणले मालक मी काम सांगल ते काम परत पटकन करून येईल, पण आलो की प्रत्येक वेळेला मला नवीन काम पाहिजे. मी काम करून येईल, आलो की दुसरं काम सांगायचं आणि ते नवीन सांगायचं, जुनं रिपीट केलं की मी खाऊन टाकेल. माणूस मला सांगू त्याला काय कामाला उत आलं आपल्याकडे. सांगितलं काम, भूत गेलं पळत करून आलं, दुसरं सांगितलं पळत गेलं करून आलं, तिसरं सांगितलं पळत गेलं करून आलं. बरेच दिवस लोटले, आता याची कामं संपली ना, कारण जुनं सांगावं तर रिपीट होतंय. घाबरला आहे, म्हणजे नाही जुनं सांगावं तर मारील, खाऊन टाकतंय. डोक्यात एक युक्ती आणली. ते माणूस म्हणला भूता इकडे, भूत आलं. म्हणले एक काम कर, तू जा आणि आपल्या देशात पैसा न खाणारा अर्थात भ्रष्टाचार न करणारा एखादा माणूस शोधून आण. भूत म्हणलं बरं. ते भूत जे गेलंय ते अजून माघारीच आलं नाही, घरोघरी जातंय, पण त्याला पैसा न खाणारा माणूस सापडानाच गेलाय. भूत गेलंय तर अजून माघारी आलं नाही, आणि माघारी येईल का नाही याचा भरोसा नाही. का? भ्रष्टाचार न करणारा माणूस सापडत नाही, लबाड न वागणारा माणूसच सापडत नाही. अच्छा, चांगलं वागणारा माणूसच सापडत नाही. भ्रष्टाचार न करणारा माणूस सापडत नाही, चांगलं वागणारा माणूसच सापडत नाही. भूत गेलंय अजून आलं नाही, येईल का नाही याचा भरोसा नाही. यातला विनोद आणि अतिशयोक्ती सोडा, सगळेच भ्रष्टाचारी नसतात, मिश्रण असते. 95% भ्रष्टाचारी असतील, 5% शुद्ध असतात, चांगले असतात. दृष्टांतात विनोद असतो, अतिशयोक्ती असते, त्यात ते सोडून द्यायचं असतं, विनोदाचा भाग सोडा. पण वस्तुस्थिती असे की भ्रष्टाचार लांडी लबाडी कळसाला गेली आहे. देश पोखरला गेलाय, घुशीसारखा खिळखिळा झालाय. कुणाला राष्ट्रप्रेम राहिलं नाही. आणि राष्ट्रप्रेम तेव्हाच जागा होतं किंवा समाजात धर्म तेव्हाच नांदतो जेव्हा तुमच्या मुखात हरिनाम असते. आणि म्हणून ज्ञानोबा आम्हाला आवर्जून सांगतात की बाबांनो, समाजाची घडी विस्कळीत झाली आहे, समाजात अधर्म बोकाळलाय, लांडी लबाडी बोकाळली, भ्रष्टाचार हाहाकार माजलाय, प्रत्येक जण एकमेकाला फसवतोय, कामचुकार बनलाय, हा अधर्म आहे. हे घालवायचं असेल तर तुम्हाला धर्माची स्थापना करावी लागेल. धर्माची स्थापना तेव्हाच होते जेव्हा मुखात नाम आहे. आणि मग मुखात हरिनाम धारण करा, हृदयात दया येईल. हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य, सत्य. जिथं सत्य आणि नीतिमूल्य तिथं सदाचार, मैत्री, जिव्हाळा आणि सुख, आणि तो समाज सुखी, देशाची प्रगती. आणि म्हणून हरिनाम ही एक अशी वस्तू आहे, एक बलवान साधन आहे की जे धर्माला जगवतं आणि समाज सुखी करतं. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. आणि पुढे महाराज म्हणतात की दया क्षमा समाधान संतजन साधिती. हरिनामानं माणसाच्या हृदयात दया, क्षमा आणि समाधान येतं. आणि या दया, क्षमा आणि समाधानानं धर्माची जोपासना होते. पर्यायानं हरिनामानेच धर्माची जोपासना होते, हे सिद्ध होतं. आणि म्हणून आम्हाला हरिनामात यायचे. असं म्हटलं की धर्मो धारयते प्रजा. जो प्रजेला धारण करतो तो धर्म असतो. धर्मो धारयते प्रजा. तळ्याला धरण म्हणतात का? ते पाण्याला धरून ठेवतं म्हणून धरण आहे. जो समाजाला धरतो तो धर्म किंवा धर्म असतो. जे धरतं, तळ धरतं
पाण्याला, म्हणून धरण. धर्म धरतो समाजाला, म्हणून धर्मो धारयते प्रजा. जो समाजाला एकत्रित धरून ठेवतो तो धर्म असतो. का? मुखामध्ये हरिनाम, हृदयात दया, तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. जीवनात नीतिमूल्य आणि सत्य, तर समाजात सदाचार, मैत्री आणि सुख. मग जिथं मैत्री आहे तिथं समाज एकत्रित धरून ठेवला जातो आणि याला म्हणतात धर्मोधारयते प्रजा. इथं काय केलं? जीवनात धर्म आहे, नीतिमूल्य आहे, मग धर्मानं समाज एकत्रित धरून ठेवला. धर्मोधारयते प्रजा. जो प्रजेला धारण करतो तो धर्म असतो. आणि मुखात नाम नाहीये, निर्दयी आहे, कडू आहे, कपटी आहे, ते समाजात लबाडी असते, फसफसी असते, भांडणे, मारामारी आहे, समाज विखुरला जातो, देशाची अधोगती होते. आणि म्हणून मुखात नाम तर हृदयात दया, तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य, सत्य, तिथं सदाचार, प्रेम, जिव्हाळा आणि माणसं एकमेकात धरून ठेवले जातात. मैत्री, प्रेमाचं नातं असतं. ही माणसं बांधलीत एकमेकात प्रेमानं. कुणी बांधली? धर्माने. आणि म्हणून धर्मोधारयते प्रजा. आणि समाजात सुख शांती नांदावी, त्याला एकमात्र उपाय काय असेल तर मुखामध्ये भगवंताचं नाम. मुखामध्ये भगवंताचं नाम, तर हृदयात दया, तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य आणि सत्य नांदतात, तो समाज सुखी होतो. आणि म्हणून भगवंताचं नाम धर्माला जगवतं. आणि म्हणून ज्ञानोबा इथं टाहो पडून सांगतात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. आणि संतांच्या जीवनात सफल झालेलं असतं. कसं? तर भगवंताच्या नामाच्या पोटी दया, क्षमा, समाधान जन्म घेतं. पर्याने नामाच्या पोटीच भगवंताच्या नामाच्या पोटी दया, क्षमा, समाधान जन्म घेतं. आणि हे दया, क्षमा, समाधान धर्माला जगवतं. पर्याने हरिनामच धर्माला जगवतं. आणि संतांनं साध्य केलेलं असतंय. आणि म्हणून महाराज लिहित आहेत की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन, दया, क्षमा, समाधान संत जन साधिती. आता नामस्मरण धर्माला जगवते. नामस्मरण धर्माला जगवते म्हणून ज्ञानोबा म्हणतायत की निज धर्म चोकडा, नाम उच्चारू घडगडा, हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज लिहित आहेत की निज धर्म चोकडा, नाम उच्चारू घडगडा. निज धर्म चोकडा, नाम उच्चारू घडगडा. निज धर्म म्हणजे स्वधर्म. आपण थोडं वर्गीकरण केलं की धर्म म्हणजे सद्गुण, सदाचार आणि कर्तव्य. आणि निज धर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय, धंदा किंवा नोकरी, जे असेल ते. चातुर्वर्ण गेलाय तर तो सोडून द्या भाग. वर्णानुसार आपल्या वाट्याला आलेलं कर्म हा निज धर्म असतो किंवा स्वधर्म असतो. ती घडी विस्कळीत झाली त्यावर बोलायचं नको. पण सध्या तुम्ही ज्या व्यवसायात उभे आहात, ज्या नोकरीत, ज्या धंद्यात उभे आहात, ती नोकरी, तो व्यवसाय, तो धंदा, ती कर्म भगवंताची पूजा म्हणून करणं, हाच तुमचा स्वधर्म किंवा हाच तुमचा निज धर्म. निज धर्म म्हणजे स्वधर्म. याची साक्ष ज्ञानोबा देतात की निज धर्म म्हणजे स्वधर्म. याची साक्ष ज्ञानोबा देत आहेत. माऊली लिहित आहेत की स्वधर्म हा बापा, नित्य यज्ञ जानपा, म्हणून वर्तत तेथ पापा, संचारू नाही. स्वधर्म हा बापा, नित्य यज्ञ जानपा. आणि या स्वधर्मालाच नित्य यज्ञ म्हटले. आणि याच्या खाली ओळी टाकली ज्ञानोबारायांनी की निज धर्म जो सांडे. पहिल्या ओळीत म्हटले स्वधर्म, त्याच्या खाली निज धर्म शब्द वापरलाय की निज धर्म जो सांडे, ते कुकर्मी रती घडे आणि त्याची बंधू पडे संसारिक. पहिल्या ओळीत लिहिलंय स्वधर्म हा बापा, नित्य यज्ञ जानपा. त्याच्या खाली दुसऱ्या ओळीत लिहिलंय स्वधर्माच्या ऐवजी शब्द वापरला की निज धर्म बापा, निज धर्म सांडे, ते कुकर्मी रती घडे आणि त्याची बंधू पडे संसारिक. म्हणजे स्वधर्मालाच खाली निज धर्म म्हटले. आणि म्हणून निज धर्म याचा अर्थ होतो की आपल्या वाट्याला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून करणं. स्वधर्म, निज धर्म एकच अर्थ शब्द येतं. स्वधर्म, निज धर्म म्हणजे आपला व्यवसाय, धंदा, नोकरी, आणि या व्यवसायातील, धंद्यातील, नोकरीतील कर्म देवाची पूजा म्हणून करणं, हा निज धर्म आहे. हाच स्वधर्म आहे, हाच निज धर्म आहे.
आणि हा निज धर्म कसा असावा तर चोखडा असावा, इमानदारीनं करावा. निज धर्म म्हणजे आपल्या वाटेल काम, व्यवसाय, धंदा, नोकरी. हा निज धर्म शुद्ध नीती व न्यायानं करावा आणि मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण ठेवावं. अर्थात आपला निज धर्म, आपला स्वधर्म नीती व इमानदारीने करावा आणि मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण ठेवावं. फायदा काय होतो? महाराज म्हणतायत, भुक्ती मुक्तीचा सवंगडा हा भवसिंधू तारक. तुम्ही तुमच्या वाट्याला आलेलं कर्म जर देवाची पूजा म्हणून केलं, इमानदारीने केलं आणि मुखामध्ये देवाचं नाव ठेवलं, तर हा इमानदारीने केलेला धंदा, व्यवसाय, नोकरी आणि तोंडातलं देवाचं नाव, या दोन गोष्टी मुक्ती आणि भक्तीचे सवंगडी असतात, मित्र असतात. आणि हा इमानदारीने केलेला व्यवसाय आणि मुखातलं भगवंताचं नाम तुम्हाला देवाची प्राप्ती करून देतात. अर्थात तुम्ही भवसिंधू तरून जातात. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की भुक्ती मुक्तीचा सवंगडा हा भवसिंधू तारक. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारो गडगडा. भुक्ती मुक्तीचा सवंगडा हा भवसिंधू तारक. अर्थात तुमच्या वाट्याला आलेलं कर्म तुम्ही देवाची पूजा म्हणून करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून, कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. आणि याच्या जोडीला हरिनामाची संगती द्या. यालाच ज्ञानोबा म्हणतात निज धर्म चोखडा, नाम उच्चारू घडगडा. हाच भक्ती योग आहे. आणि या चोखड्या निज धर्मानं आणि मुखातल्या भगवंताच्या नामानं तुम्हाला भक्ती आणि मुक्तीची मैत्री लाभते. आणि हा चोखडा निज धर्म आणि मुखातलं नाम तुम्हाला भवसिंधू तारून नेतात, अर्थात मुक्ती देतात. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आपलं कर्म इमानदारीने केलं, देवाची पूजा म्हणून केलं आणि तोंडात देवाचं नाव धारण केलं तर तुम्हाला मुक्ती मिळते. याचा सरळ अर्थ होतो. आणि म्हणून आपला व्यवसाय इमानदारीने करा. कारण आपला व्यवसाय, आपली कर्म ही भगवंताची दिव्य विभूती आहे, भगवंताचं प्रतिरूप आहे. ज्ञानोबा बोलतायत, जेने चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसाय तो व्यवसाय माझेची स्वरूप राय सुरांचा म्हणे. जो व्यवसाय शुद्ध नीती व न्यायाने केला जातो ते भगवंताचं प्रतिरूप असतं. त्या व्यवसायात भगवंत लपलेला असतो. नवे नवे नीती व न्यायाने केलेला, इमानदारीने केलेला धंदा हा देवच असतो. जेने चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसायात व्यवसाय माझेची स्वरूप राय सुरांचा म्हणे. देवाचा देव भगवान कृष्ण म्हणतो की इमानदारीने केलेला धंदा, व्यवसाय, नोकरी हे माझं रूप आहे. तो साक्षात कृष्ण आहे. आणि मग निजधर्म चोखडा म्हणजे चोख धंदा करा, इमानदारी करा, व्यवसाय, नोकरी. फसू नका, इमानदारीने करा नोकरी. मुखात देवाचं नाव ठेवा, तुम्हाला मोक्ष मिळेल. आणि म्हणून भगवंतानं गीतेच्या शेवटी एक अतिशय महत्वाचा संदेश दिलाय. भगवान म्हणतायत की म्हणून फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. जो जीव बंदेस नेला सुटके जाचे आपला, त्याने पुढती या बोला आनन कीजे. की जो जीव बंधनानं शिनलाय, ज्याला मोक्ष हवाय, त्यांनी माझा एक चांगला निरोप ऐकावा म्हणले आणि गळी उतरावा. काय तर कर्मे करावी चांगू हा निरोप माझा. कशी करावीत की मनोनी फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. आपलं कर्म फलत्याग युक्त करा. हे कर्म मी करतोय आणि याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवू नका. हे कर्म मी करतोय आणि याचं फळ मला मिळावं ही भावना मनात आली की तुम्ही त्या कर्मबंधनात बांधल्या जातात. फळ तुम्हाला संसारात बांधतं. फळाचा आस्वादू या दोहीचा नाव बंधू कर्माचा की. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि फळाचा आस्वादू या दोहीचा नाव बंधू कर्माचा की. हे कर्म मी करतोय याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवून जर कर्म केलं तर ते फळ तुम्हाला संसारात बांधतं. तर देव म्हणतायत की फळी लागू सांडोनी देह सांगू, कर्मे करावी चांगू हा निरूप माझा.
कर्म असं करा की याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवू नका, आणि हे कर्म मी करतोय ही भावना ठेवू नका. हे चांगलं कर्म करणे. अर्थात हे कर्म मी करतोय आणि याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवू नका. अशा पद्धतीनं कर्म करणे चांगलं कर्म करणे, आणि हे कर्म तुम्हाला संसार बंधनातून सोडेल. धनाबाई साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत की बुडतया नदीचं धावन नली, पडतया पृथ्वीच कळवळली, मृत्यूने आयुष्यवृद्धी दिदली, मरतया जेवी. एखादा मनुष्य रस्त्यानं पळतोय, पडलाय, तर पृथ्वीनंच यावं त्याला उठून उभं करावं. कशी गंमत आहे बघा. पृथ्वी येते का? नाही, पण धनबरा म्हणतात येते. मनुष्य पळतोय, रस्त्यानं पडलाय, पृथ्वीवर पडलाय, पृथ्वीने यावं उठून उभं करावं. एखादा मनुष्य नदीत बुडतोय, नदीनंच यावं त्याला नदी बाहेर काढावं. तसं मनुष्य कर्मबंधनात बुडतोय, कर्मानंच यावं आणि तुम्हाला कर्मबंधनातून बाहेर काढावं, मोक्ष देवा. आणि मग धनबरा लिहितात की तैसे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडू सुता, जैसा रसरीती मरता राखीला विषय. तुम्ही नदीत बुडतायत, नदीने यावं तुम्हाला नदी बाहेर काढावं. तुम्ही कर्मात बुडतायत, कर्माने यावं तुम्हाला कर्मबंधनातून बाहेर काढून मोक्ष मिळवून द्यावा. हे कधी घडेल? म्हणून फळी लागू सांडवणी देह सांगू, कर्मे करावी हात सांगू निरोपू माझा. हे फॉलो केलं तर हे कर्म मी करतोय आणि याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवू नका. कर्मच तुम्हाला कर्मबंधनातून सोडतात. आणि म्हणून पार्था अनेकही एक तू नेनसी हे कौतिक, हे कर्मची मोचक अपेसे असे. हे कर्म मी करतो याचं फळ मला मिळावं ही भावना टाकली की हे कर्मच तुम्हाला सोडतात, आणि हे कर्म मी करतोय याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवली की कर्मच तुम्हाला बांधतात. आणि म्हणून कर्तत्वाचा मधू आणि फळभोगाचा आस्वादू या दोहीचा नाव बंधू कर्माचा. कर्मबंधनात तुम्ही तेव्हा बांधल्या जातात जेव्हा ही भावना आहे की हे कर्म मी करतो याचं फळ मला मिळावं. तुम्ही कर्मात बांधल्या गेले, जन्म मनात अडकले. पण हे कर्म मी करतो याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवू नका. तुम्ही कर्मबंधनातून सुटले, आणि याला म्हणतात कर्मे करावी चांगू हा निरोप माझा. एक जावई सासरवाडीला गेलाय. आंब्याचे दिवस, उन्हाळा, सकाळी आमरस, संध्याकाळी आमरस, 8 दिवस रेलचेल आंब्याचे आणि आमरसाच्या रसाचे. आमरस खाऊन खाऊन जावायचं बिघडलं पोट, त्याला लागली हागवण, पातळ संडास. सगळं घर घाबरलं. तर जावईच तो, जावई म्हणजे व्हीआयपी असतो सासरवाडीत. सगळे घाबरले, जावयाचं पोट बिघडलं, जावयाला शी लागली. अजून काळ सासरा जावई एका वैद्य हाकिमाकडे गेले. वैद्य म्हणले ठीक आहे, म्हणले त्यांनी एक थोड्या पुड्या बांधून दिल्या आणि म्हणले जा ह्या पुड्या जावई बापू तुम्ही तुपात खालून खा, तुमची संडास राहील. आज जावई म्हणतो मेलो आता. म्हणले वैद्य साहेब, डॉक्टर साहेब, ही हागवणच तुपान लागली मला. म्हणले कशी काय? अहो म्हणले ते आमरस होता, त्या आमरसात वाटी तूप टाकायची सासूबाई. आमरसापेक्षा त्या तुपाने संडास लागली म्हणले मला जास्त. आमरसावरून वाटी तूप होतं. आता तुपानच संडास लागली आणि तुम्ही वरून त्या पुड्या तुपात खालून खा म्हणता. आता मेलो म्हणले मी, कसं जगायचो? ते म्हणले तुमचं तुम्ही बघून घ्या, पण या पुड्या जर तुपात खालून खाल्ल्या तरच हागवून राहील, नाही तर राहायची नाही. सत्तेपुढे शानपण चालत नाही. जावई गेला घरी, पुड्या तुपात खाल्लेल्या खाल्ल्या, राहिली किंवा संडास? राहिली. बरं सांगा, संडास कशाने लागली? आमरसानं थोडी, पण खरी संडास कशाने लागली? तुपानं. वाटी तूप. संडास लागली तुपानं, राहिली तुपानच. संसारात बांधलं कर्मानच, सोडले कर्मानच. कधी? तैसे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडू सुता, जसा रसरीती मरता राखीला विषय. फलत्यागयुक्त कर्म केली. हे कर्म मी करतोय याचं फळ मला मिळावं ही भावना नाही ठेवली. ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केली, ती कर्म तुम्हाला कर्मबंधनातून सोडवतात. आणि म्हणून मी बोललो की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून, कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यत आणि ईश्वरार्पण बुद्धीनं करा. ही कर्मच तुम्हाला मोक्ष मिळवून देतात. आणि म्हणून जसं साप चावल्यावर आम्ही डॉक्टर लोक काय करतो, त्या सलाईनमध्ये सापाचंच विष टाकतो, पण थोडं मॉडिफाईड स्वरूपातलं असतं की ज्याला आम्ही स्नेक व्हेनम म्हणतो. स्नेक व्हेनम ते विषच असतंय, पण थोडं मॉडिफाईड स्वरूपातलं, त्याची तीव्रता कमी केलेलं. साप चावलेल्या माणसाचं विष आम्ही सापाच्या विषानंच उतरवतो. तसं कर्मबंधनानंच सोडायचं. तसे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडू सुता, जसं रसरीती मरता राखीला विषय. रसरीती मरता राखीला विषय. सापाचं विष सापाच्या विषानंच उतरायचं. कर्मबंधनानंच सोडायचं. का? कर्म आता योग्य हातोटीने केलेत, फलत्यागयुक्त केलेत.
मी कर्माचा करता नाही आणि हे कर्माचं फळ मला मिळावं ही भावना नाही, तुम्ही बंधनातून सुटले. आणि हे कर्म मी करतोय, फळ मला मिळावं ही भावना आली की कर्मात अडकले, जन्म मरण मागे लागलं. आणि हे कर्म मी करतोय याचं फळ मला मिळावं ही भावना नाहीये. कर्म देवाची पूजा म्हणून केली, ईश्वरार्पण बुद्धीने केली की त्याचं फळ देवाला जातं. आणि अशा कर्माला ज्ञानोबा म्हणतात की निज धर्म चोखडा. निज धर्म चोखडा. निज धर्म म्हणजे आपल्या वाटेला कर्म, व्यवसाय, नोकरी, धंदा ही कर्म देवाची पूजा म्हणून करा. स्वकर्माचे चोकाळी मज पूजा करुणी भली, तेने प्रसादी आकळी ज्ञाननिष्ठेती. आपले कर्म देवाची पूजा म्हणून करा. त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली हो या परा तोषा लागे. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा, ते कर्म देवाची पूजा ठरतं, ते फळ देवाला जातं, तुम्ही त्यातून मुक्त होता. आणि म्हणून कर्म देवाची पूजा म्हणून करा. ईश्वरार्पण बुद्धीनं करा, इमानदारीनं करा, सत्यानं करा, कोणाला फसवू नका. याला म्हणतात निज धर्म चोखडा. आणि याच्या जुलीला भगवंताचं नामस्मरण ठेवा. मग मुखात भगवंताचं नाम आहे, निज धर्म चोखडा आहे, इमानदारीने केलाय, फायदा काय? तर हा चोखडा निज धर्म आणि मुखात असलेलं भगवंताचं नाम भक्ती आणि मुक्ती यांचे सवंगडी आहेत, भक्ती आणि मुक्ती यांचे मित्र आहेत. आणि मग हे निज धर्म चोखडा आणि मुखात भगवंताचं नाम तुम्हाला मुक्ती आणि भक्ती मिळवून देतात आणि तुम्हाला भवसागरातून तारतात. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की निज धर्म चोखडा, नाम उच्चारू घडगडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भवसिंधू तारक. अर्थात स्वच्छ नीती इमानदारीने ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केलं आणि मुखात देवाचं नाव ठेवलं तर हा निज धर्म चोखडा असतो. हा चोखडा निज धर्म आणि मुखात भगवंताचं नाम या दोन गोष्टी भक्ती आणि मुक्तीचे मित्र आहेत. आणि या दोन गोष्टी तुम्हाला भवसागरातून तारून नेतात, अर्थात मुक्ती देतात. आणि म्हणून तुम्हाला निज धर्म चोखडा करायचा, इमानदारीने करायचा, ईश्वरार्पण बुद्धीने करायचा आणि मुखात देवाचं नाव ठेवायचं. पहिला फायदा काय सांगितलं पहिल्या चरणात? की नामस्मरण जर मुखात असेल तर जीवनात धर्म येतो, समाजात सुख शांती नांदते. पहिला फायदा नामाचा. दुसरा नामाचा फायदा काय? की मुखात नाम असेल आणि स्वधर्म चोखडा केला, निज धर्म चोखडा केला तर तुम्हाला मुक्ती मिळते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत की मुखात भगवंताचं नाम ठेवा, हृदयात दया येईल, हृदयात दया आली की जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य येतील, सत्यता येईल, समाजात जिव्हाळ्याचं मैत्रीचं नातं असेल तिथं सुख नांदेल, तो समाज तो देश प्रगती करेल. शिवाय हे मुखात धरलेलं नाम आणि निज धर्म जर चोखडा केला तर ह्या दोन गोष्टी भक्ती आणि मुक्तीचे मित्र आहेत, सवंगडी आहेत. आणि हा चोखडा निज धर्म आणि भगवंताचं नाम तुम्हाला मुक्ती मिळवून देतील, भवसागर तरुण नेतील. आणि मग तुम्ही निज धर्म चोखडा करा आणि हरिनामाच्या मागे लागा. परंतु इतर ज्या सांसारिक वस्तू आहेत की लावण्य म्हणजे मी श्रीमंत आहे, मला जगात मान्यता आहे, मी विद्यावंत आहे, माझे मित्रमंडळ, माझं स्वजन, गणगोत, पुत्र, लेकरबाळ, बायको, विषयभोग, मी वयानं मोठा आहे, बलवान आहे, समर्थ आहे, हे सगळं व्यर्थ आहे म्हणले. तुमचा देह आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या नाशिवंत आहेत. या अभंगाच्या 3ऱ्या चरणात आणि महाराज लिहितात की लावण्य, मान्यता, विद्यावंत, सखे, स्वजन, पुत्र, कलत्र, विषयभोग वैसा व्यर्थ, देहासहित मरणावरती. की मी सुंदर आहे, मला जगात मान्यता आहे, मी लय मोठा आहे, विद्यावंत आहे, प्रसिद्धी आहे, ख्याती आहे, मला सखे, स्वजन आहेत, गण आहे, गोत्र आहे, मुलं बाळ आहेत, भरपूर बायको आहे, मी विषय भोगतोय, ऐश्वर्यात लोळतोय, वयाने मला भरपूर आहे, 90 मी 100 वर्ष जगेल, भरपूर वय आहे, बलवान आहे, या गोष्टी सगळ्या व्यर्थ आहेत म्हणले. हा देह आणि देहाने घेतलेले भोग याची मातीच होती म्हणले. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की हा तो पाचाचा मेळावा, शेकी अनुसरेल पंचत्वा, त्यावेळी केला के गिवसावा शिनू आपला. हे शरीराने घेतलेले भोग हे दोन्ही नाशिवंत आहेत. मग हे भोग घेण्यासाठी, या शरीराचे लाड करण्यासाठी जे काय मला कष्ट पडलं, मेल्यावर त्याचा मोबदला कोणाला मागायचा? हा तो पाचाचा मेळावा, शेकी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के गिवसावा शिनू आपला, व्यर्थ आहे म्हणले. आणि म्हणून महाराज म्हणतात की लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया इरझार हरिविना. हरिनामाशिवाय सगळं व्यर्थ आहे.
तुमची चक्कर झाली, तुम्हाला जर भगवत प्राप्ती करता नाही आली तर तुमची चक्कर झाली, संसारिक वस्तू ही लावण्य, मान्यता, विद्या, स्वजन, विषय, भोग, अमकं डमकं जे जे आहे हे सगळं व्यर्थ आहे. कारण देह मार्ग आहे, त्याला लागून असलेल्या गोष्टी मार्ग आहेत. हे अशाश्वत आहे. मग शाश्वत काय तर भगवंताचं नाम, ते मुखात धारण करा, मुक्त व्हाल. आणि महाराज शेवटच्या चरणात बोलतायत की जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ रखमादेवी वराचे, रखमादेवीवरू विठ्ठलाचे. हे जे देखणं आहे, हे ऐश्वर्य, भोग, मी 50 एकर जमीन आहे, माझ्याकडे 40 एकर ऊस आहे, 50 एकर ऊस आहे, द्राक्षाच्या बाग आहेत, मोसंब्याच्या बाग आहेत, मला 10 लाखाचं, 20 लाखाचं, 50 लाखाचं उत्पन्न आहे. बाबा मला हे देख नाही, मृगजळ, स्वप्न. मृगजळ जागृतीतलं नाही, ते स्वप्नातलं म्हणतात. मृगजळ जागृतीत तरी पाहावं, थोडीफार शाश्वती खरं निघण्याचं. पण स्वप्नातलं मृगजळ ते किती खोटं आहे, स्वप्नच खोटं, त्यातलं मृगजळ किती खोटं असेल. आणि म्हणून जे जे डोळ्याला दिसतंय या संसारिक वस्तू, त्या सगळ्या स्वप्नातल्या मृगजळासारख्या अति खोट्या आहेत. त्याच्या नादाला लागू नका. याचा अर्थ संसार टाकू नका, पण संसार करत करत भगवंताचं नाम घ्या आणि आपला संसार, आपला व्यवसाय चोखडा करा, इमानदारीनं करा. अर्थात संसारिक नकली वस्तूच्या, देखण्या वस्तूच्या मागे लागू नका. ते स्वप्नातलं मृगजळ खोटं आहे. तुम्ही विठ्ठलाचे, रखमादेवी वराचे अर्थात विठ्ठलाचे चरण कमळ आपल्या चित्तात धारण करा, त्याचं चिंतन करा, अर्थात विठ्ठलाचं नाम चिंतन करा. फायदा काय, तर तुम्हाला मोक्ष मिळेल. हनुमान महाराज म्हणतात की जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ रखमादेवीवरू विठ्ठलाचे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आपण अभंगाचा यथामती भावार्थ पाहिलाय. ज्ञानोबा म्हणतात की आज जगाची परिस्थिती अतिशय वाईट झाली. ज्ञानोबा म्हणतात म्हणजे आज आपणच म्हणायचे. ज्ञानोबा तर 700 वर्षापूर्वी बोलून गेले, पण त्यांचे सिद्धांत चिरंजीव आहेत, कुठल्याही काळात चालतात. ज्ञानेश्वरी नित्य नूतन आहे. आज समाजावर एक नजर मारा. समाजामध्ये धर्म लयाला लागलाय. धर्म म्हणजे नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. थोडक्यात बोललं तर सत्य म्हणजे धर्म, नीती म्हणजे धर्म. मग समाजात धर्म अर्थात नीतिमूल्य, सत्यता लयाला लागली. समाजात भ्रष्टाचार मारलाय, हाहाकार मारलाय, लांडीलबाडी मारली. प्रत्येक थरात, मजुरापासून शिकलेला, नोकरदार, व्यापारी, पुढारी, प्रत्येक थरात प्रत्येक जण एकमेकाला फसवतंय. सगळ्याचंच मन गडूळ झालंय. समाजात नीतिमूल्य संपले, सत्यता संपली, अर्थात अधर्म आलाय, धर्म संपलाय. याचं कारण काय असेल, तर मानवी जीवनात असलेला भक्तीचा अभाव, मानवी मुखात असलेला हरिनामाचा अभाव. का, तर मुखात हरिनाम असेल तर हृदयात दया, हृदयात दया असेल तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य तिथं मैत्रीचं नातं, तिथं सुख नांदतं, समाज सुखी होतो. म्हणून युगे युगे तुम्हाला जर समाज सुखी करायचा असेल, समाजात सुख शांती नांदवायची असेल, लांडीलाबाडी नाहीशी करायची असेल, तर युगे युगे येणाऱ्या प्रत्येक पिढीला ज्ञानोबाच्या अभंगाचा सहारा घ्यावा लागेल, तेव्हा समाज सुखी होईल. का, तर सकळ धर्माचं कारणच काय असेल तर ते नामस्मरण, हरिकीर्तन आहे. भगवंताचं नामस्मरण हेच हरिकीर्तन आहे. आणि हे हरिकीर्तन धर्माचं कारण आहे. कसं, तर ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. लिंक लक्षात घ्या. मुखात हरिनाम, हृदयात दया, हृदयात दया, जीवनात धर्म. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म. मुखात नाम, हृदयात दया, हृदयात दया, जीवनात धर्म. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म. मुखात नाम, हृदयात दया, हृदयात दया, जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि मग समाज जर बहुसंख्येने नामधारक झाला तर सर्वांच्या हृदयात दया, धर्म अर्थात नीतिमूल्य वास करेल. जिथं नीतिमूल्य नांदतात, सत्यता नांदते, सदाचार नांदतो, तिथं मैत्री, प्रेम, जिव्हाळा, अटॅचमेंट सगळंच असते, तो समाज सुखी असतो. आणि ही ज्ञानोबाची इच्छा की माझा समाज सुखी असावा, माझा समाज सुखी असावा. तर या समाजाला सुखी करण्यासाठी
ज्ञानोबा म्हणतात की मुखात सगळेजण नाम धारण करा. मुखात नाम धारण केलं, हृदयात दया, जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य सत्यता येईल. आणि जीवनात सत्यता नीतिमूल्य आलं की तुमचा स्वधर्म अर्थात निज धर्म हा चोकडा होईल. मुखात नाम, हृदयात दया, जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. या धर्माच्या नीतिमूल्याच्या जोरावर तुम्ही इमानदारीचा धंदा करा, लोकांना फसवणार नाहीत, लांडीलबाडी करणार नाहीत. आणि लांडीलबाडी न करणं हा निज धर्म चोकडा असतो. म्हणजे हे समीकरण लक्षात घ्या. सगळ्या समाजाच्या मुखात हरिनाम, सगळ्याच्या हृदयात दया, सगळ्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य सत्यता. मग जीवनात धर्म अर्थात सत्य नीतिमूल्य आले, सत्यता आली की मनुष्य इमानदारीने व्यवहार करतो, कुणाला फसवत नाही. आणि इमानदारीने व्यवहार करणं, इमानदारीने धंदा करणं हा निज धर्म चोकडा असतो. आणि असा चोकडा निज धर्म आणि मुखात हरिनाम हे दोघे जण भक्ती आणि मुक्तीचे सवंगडी अर्थात मित्र असतात. आणि मग चोकडा निज धर्म आणि मुखात नाम हे जर भक्ती आणि मुक्तीचे मित्र आहेत, सवंगडी आहेत, तर सवंगडी एकमेकाला काही देतात. लहान लहान मुलं चॉकलेट खातात, एकमेकाला देतात. मोठी माणसे मित्र आहेत, अनेक वस्तू शेअर करतात, पार्ट्या करतात, खातात पितात. देवाणघेवाण मैत्रीतच होते, परक्यात कुठं होईल. आणि मग चोकडा निजधर्म अर्थात इमानदारीने केलेला निजधर्म, इमानदारीने केलेला व्यवसाय आणि मुखात देवाचं नाव हे भक्ती मुक्तीचे मित्र आहेत. ही भाषा समजून घ्या. चोकडा निजधर्म म्हणजे इमानदारीने केलेला व्यवसाय, देवाची पूजा म्हणून केलेला व्यवसाय, याला निजधर्म म्हणायचे. मग मुखामध्ये नाम आहे, मुखामध्ये देवाचं नाव आहे आणि चोकडा निजधर्म आहे. या दोन गोष्टी जीवनात आल्या तर या दोन गोष्टी भक्ती आणि मुक्तीचे मित्र आहेत, सवंगडी आहेत. आणि मग या चोकडा निजधर्म आणि मुखात नाम हे भक्ती मुक्तीचे मित्र आहेत. तर ही भक्ती आणि मुक्ती हे नाम आणि चोकडा निजधर्म तुम्हाला प्राप्त करून देतात, तुम्ही मुक्त होता. हा अभंगाचा आशय. हरिनामाने समाजात धर्माची स्थापना होते, समाज सुखी होतो, हा एक भाग झाला. पण हरिनाम आणि चोकडा निजधर्म यांनी मोक्ष मिळतो. कसा? तर मुखात नाम आहे, निजधर्म चोकडा आहे. तर मुखातलं नाम आणि चोकडा निजधर्म ही भक्ती आणि मुक्तीचे सवंगडी आहेत, मित्र आहेत. आणि यांच्यात मैत्री आहे, चोकड्या निजधर्मात आणि हरिनामात. आणि मग ही मैत्री तुम्हाला देवाची प्राप्ती करून देते. आणि म्हणून मुखात देवाचं नाम धारण करा, निजधर्म चोकडा करा. मुखात देवाचं नाव आणि चोकडा निजधर्म हे भक्ती आणि मुक्तीचे मित्र आहेत, सवंगडी आहेत. आणि त्यामुळं हा चोकडा निजधर्म आणि तोंडातलं नाव तुम्हाला भवसागर तारून नेईल, भक्ती आणि मुक्ती देईल, तुम्ही मुक्त व्हाल, जीवन सफल होईल. आणि म्हणून निजधर्म चोकडा, नाम उच्चारू गडगडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भव सिंधू तारक. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारीला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पायापायी किंकरा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.